अर्चना, तू कसं माझून आणू नको ना. प्रेमानं घेणं तू समजत काय नाही बरं. हा, तू प्रेमच का दाखवत नाही? प्रेम दाखवत नाही म्हणून असं तू होऊन राहिलं, तुझ्यासोबत घडून राहिलं हे. हा, तू अशी कचकच करतं माभोवती म्हणून तर मा मन नाही होत तुझ्यासोबत काही करेल. तू अशी आहेस ना, मग भांडणच करतो बा. अरे भांडण करू नाही तर काय तर तू अगाऊपणा करतो ना असा, मग भांडणारी नाही तर काय तर काय. तू माझ्यासोबत चांगला बोलता का, चांगला राहायचं काय, आणि तू हे लग्न केलं मला सांगलं का काही? सांगलं का काही मले? एकदमच केलं की नाही? तू तुझ्या मनाने डांगर नाचत ना बाबा. मला त्याला वावरात पाठवून आणि इले आला तू काश्मीरले घेऊन. हे असं असते का? मग असं असते का? हे आहे का प्रेम? मग मला मोठा म्हणून राहिला तू अशीच करत तशीच करत. तूच करत तसं म्हणून मला करायला लागते तसं. नाही तर माझ्या डोकं फिरलं काय? जाऊ दे, जे झालं ते झालं. हो हो, जे झालं ते झालं. असं म्हटलं की झालं सगळं. विसरली सगळी मी. मग झाली पागल मग मी. आता काढलं मला वेड्यात. बरोबर आहे ना? आणि या घुबडले लाज नाही वाटली ना जराशी काही? याच्यासोबत कसं आहे म्हणून काश्मीरले हा म्हणते. काश्मीरले चालतं का? हो काश्मीरले चालतंय. अर्चे, तू मला नको बोलू. तू तुझ्या पाय काय आहे तर मला काय मदत आणून राहिली? तू तुझ्या नाव बोल काय आहे तर? तिला समजून सांगा, माझ्या नाव नाही आलं पाहिजे म्हणतात. सांगून राहिले तुमचं तुम्ही निपटा. मला काय आणून राहिल्या मदत? पाहूनच राहिली मी तिचं. रोज 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 मला आणून राहिली म्हणतात. मी काय केलं होतं? तुझ्या नवऱ्याला बोलणं काय आहे तर? दोघी भांडण आता जायचं चिटकलं काय बा. पहिलेच तर माझ्या डोक्याला ताण आहे जास्त. तुम्ही दोघी जणी चूप राहा बरं. मस्त शांत होऊ द्या, गडबड नका करू. हा, टंग 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 लावलं दोघी नाही करणार. हा, हे अर्चित नुसती इले तर भांडणाची सवय आहे. भानगडी जाय ना हे. हा, भांडणच करत राहायचे नुसता. उभा राहण्याच्या. हो ना, मला लय भांडणाची सवय आहे ना. तू लय बापा शांत प्राणी आहेस ना तू. हिच्या म्हटलं ऐकणारा बैल झाला ना तू आता तिचा. काश्मीरले आला तो काश्मीरले मला सोडून. मला दिलं वावरात लागे पाठवून. हे ढंगळे करायचे होते ना त्याला इकडे. हनीमून घे ना मग. आता हनीमून कसं आहे तर? जाऊ दे अर्चना, जे झालं ते झालं. चाल बरं आपण बाहेर जाऊ बरं. बाहेर बोलू आपण. प्रेमानं बोलू. चाल तिकडे. प्रेमानं काय आहे आता? प्रेम गेलं सगळं हे. तुम्ही काय आता माझ्यासोबत प्रेमानं बोलताय? तिच्यासोबत बोला. गुडू बोला चांगलं. आणि मला करायचं मग खेकस खाकस. हेच काम आहे तुमचं. नाही ना, असं नको करू ना अर्चना. अशी करतं काय तू? हा, कुस्तीवर जे बा भांडणच करतं. हा, स्वभाव जरासा बदल. चाल ना आता प्रेमानं बोलून आपण बाहेर जाऊ मस्त. तुले मी काश्मीरचा हे खाऊल घालतो मेवा. चालतो. हा, चाल ना. तुला काही गोष्टी सांगतो मी अटच्या. आपण काय तर प्रेमानं सॉर्ट आउट करून घेऊ हे. हा, असं भांडणं केल्यानं जमते का सांग बा? काही नाही लागत तिला कुठे. मस्त चालू आहे तुमचा. काही जाणे लागत तिच्या जोडून तिला द्या काढून उठून. चाललं गुलू. मला सोडून का तिच्यासोबत जाता का कुठे? आता काही गरज नाही. एकटा आपण चुकी केली. सगळे सांगून बसलो. आम्ही काश्मीरला आलो. एक घ्या मग अशी बला आली मागे आता आपल्या. मस्त कोणाला सांगलं नसतं तर मस्त मजा झाली असती ती. चुप राहणं. ही काढून देतो मी धीरे. पण आता काय हिचही तोंड बनणी राहील. तू जास्त बोलू नको. जास्त बोलू नको. चुप बसटीचा सांगून राहिलो तुले कांते. जास्त जर बोलशील तर पाहिजे तू काय आता. माझ्या सोबत मला राहू दे. आता मला बोलू दे तिच्या बरोबर. बापा रे अर्चना, तू या काय अर्चना येत माझं पण लगेच गाडी गेलं बघ. मला बसवलं आणलं मला फक्त दाखवायसाठी ती का फक्त. तू नको वाचू ना. आगीचा वया बाहेर नेऊन सोडतो ना मी. गोड बोलतो ना याच्या बरोबर झाशात घेतो ना मी. तू तोंड वाचू नको. इले काही म्हणू नको. प्रेमानं बरोबर जुगाड लावतो मी. तू जर ही तोंड वाशीन डंग करशील तर हे नाचीन नटीस आपल्या उरावर काहीच करू देणार नाही. बोगच बाई आहे नाही पहिली बायको. तुला काय सांगू आता. बोल नको काही. चिटकला हातीले डबल चिटकला ना. काय समजून नाही राहिलं बापा. याचा चक्कर काय आहे तर? माझ्यासोबत बोलते काही तिच्यासोबत बोलते. काय चालू आहे? खिचडी पकून राहिली काय सांगा. चाल बरं अर्चना, चाल आपण जाऊ. चाल तिकडे मस्त खाऊ पिऊ मस्त. तुला सांगतो चांगलं तुला दाखवतो मी. चाल. घेतली का तिची परमिशन? घेतली का तुला? मला बाहेर न्यायची घेतलीशील ना? मी का चोरू का गुलाम आव का? तिथं का मी का 2 4 5 खायला ते सांगीन ताजा येईन मी. नाही असं काही नाही. तर चाल. तिले कोण काय समजते जाटा वापर करून. आणि तू काय टेन्शन घेऊन राहिली? खरं प्रेम तर मी तुझ्यावरच करतो. तुझ्यावरच मरतो ना मी. अडचे काय सांगू. चाल तू बाई चाल. हे बरोबर नाही. बोगस आहे हे बी.
चाल ना बाहेरच चाल ना तू काय म्हणतो तर पाहतोस ना मी चाल चाल लवकर. आता कसं तरी गन्नी पोट नाही भाऊ मुली नाही तर मग बस अटीचा मारोच नाही काही खरी नाही अरची. आता कसा गोड गोड बोलायला लागेल इले काही खाऊ पिऊ घालायला लागेल इले शांत करायला लागेल आणि मग काय पुढचा प्लॅन करायला लागेल. नाहीतर बस भांडणाशिवाय दुसरं काही नाही. अरे इगन आलं माय बाई अर्चीने सगळं धिंगाणा केला ना हनीमूनचा धिंगाणा केला ना आमचा काश्मीर आणि फाश्मीर एवढं चांगलं ठिकाणी आलो आम्ही पण झालं सगळं बोगस काम झालं सगळं. काही गरज होती का तिला अटी याची आमच्या हनुमानचा धिंगाणा करायची काही गरज नव्हती ना. पण ती कशी मॅट आहे ना ती त्याच्या मागे मागेच फिरून राहिली काय का तो काय नरकात गेला तर काय त्याच्यासोबत येते काय सांगा बाबा एवढी तर चालू बाई आहे ते. काय राजा भाऊ सारा आमचा धिंगाणा करून टाकला तुम्ही ना घेणार आहे ना. हा ते बाई आणली सारं इतका इंधन करून टाकलं. हा भांडणं राजा. हा आम्ही आलो कासाठी हनीमूनसाठी भांडणं करायला नाही आलो ना. तुम्हाला समजायला पाहिजे बाई कशी यायचं इचू काटा. भाऊ जवळ बा माझ बैल फाशी लागल तिनं मध्ये मारलं तिनं सोडलं गावामध्ये काय सांगू लय खमसायला ती बाई माझ्या तळावर पाठवलं तिनं जीव जायपेक्षा बापा म्हटलं चला गेले घेऊन येऊ असा विषय झाला बा. हा काय गुरु राजा का मी जीवन जाऊ तिकडे ती बरी तुमच्या गळ्याला फाशी लागेल ती मग काही चाट मारते काश्मीरला आणता तिकडे नेलते वैष्णोदेवी फसणोदेवी तिकडून आणते फिरून त्या बाईले त्यातलं आम्ही घरी गेलो असतो आमचा हनीमून करून. तुम्ही डोकं चालवलं नाही ना तुमचं खाली आहे मेंदू. हो पाहुणे बा तुम्ही आहे की नाही 4 दिवस तिच्या बरोबर राहून मग समज तुम्हाला काय ते आहेत अंगठे बहादूर हळा नाही बाई पण लय हुशार डोक्यानं त्या समजते कुकडे चाललं कुकडे नाही तर दिसते तशी नाही आहे ते भावना आहे ते बाई भांडणात तर 1 नंबर आहे बाबा. तुम्हाला अजून काहीच माहित नाही काहीच अनुभव नाही. शिवलाच्या टरले नाही काय शिवलाल तिच्या पुढे शिवलाल बोलत नाही तिच्या पुढे ते नका सांगू ना तुम्ही शिवलाल मामा असं शिवलाल मामाचं तसं पण आमचं इतकं इंधन झालं ना वाटत. आता काय हे बाई भांडणं करून राहिली आजच संध्याकाळी थैला भरा निघा घरी म्हणजे राहिलं आमचं हनीमून राहिलं सारं करणं. बाप्पा पण मी काय करू आता मा काही दोष आहे का त्याच्यामध्ये मा काही दोष नाही ना. काय म्हणून राहिले दोष नाही आमच्या इकडे सत्यानाश केला ना तुम्ही ना मस्त हनीमून झाला असताना आमचा आणली देव जसा पहिली बायको तुम्ही शिवलाल मामाची. आमच्या इकडे कार्यक्रम बिघडवला तुम्ही ना घेणं राजे ना. काही काम होतं का आग घोडा करायचं तुम्ही मानावून काल कोणा काढून राहिले त्याचं ते पाहिजे तुमचं तुम्ही पहा तुमचा हनीमून तुम्ही जंक्शन साजरा करा ना. आता त्या बाईने मागायला फाशी लावते तर मी काय करू मला आणत होतं त्या बाईले माझू घेत होती ते बाई तिकडे. हाताचं तसे म्हणसानच तुम्ही फालतू आपत आणली तुम्ही त्या शिवलाल मामाच्या भोवती घेणं मस्त चालू होतं ना आमचं नाही लोकांना सुद्धा दिसत नाही ना. अरे बापा पाहुणे बा काय सांगू तुम्हाला मला तसं वाटतं शिवलाल तर चांगलं झालं पाहिजे पण आता काय करू घोर झाला तो तर मला का चांगलं वाटून राहिलं का. बापा एकूण तिकून यार भेटलं काश्मीरले तोही सत्यानाश झाला. आता कसं काय हनीमून करा काय आता पहिल्यांदा आलतो आता कायच बापा घरी वापस गेलो असं की आता कायच जिंदगीभर काश्मीर पाहायला भेटते. ते जाऊ दे आता डबल येसान की नाही येसान पण आता जाऊ पहा काय त्या शिवला जीव घेते का ते बाई काय माहिती. त्या बाईचं पाव आता लय गरम आहे हो तडफड करून राहिले आपल्याला एक तर काढून दिलं रूम मधून हिचं काय माहिती अंदर आता आता म्हणून राहिले तुम्ही ते पहा पहिलेच रिकामे कामं करून त्या बाईला आणायला नव्हतं पाहिजे तुम्ही नटिसा. आणि आता म्हणता पहा ते तर पाच लागीन ना आता का शिवलाल मामाला का झपके खाऊ देता का अंदर. आता पप्पा चुकलो माझ्यानं मी काय म्हणून माफी मागून राहिलो तुम्हाला. आता झालं माझ्यानं गलती झाली आता काय करू मी मागवली माहिती आहे काय मी तिच्या नांद लागलो होतं म्हणून तुम्हाला डेंगरा फसला सारा नाही मी काले रिकामे धंदे करतो. तुम्ही चला बरं सटकन हटून काही कोणासोबत हे असं बोलायला पुरत नाही मला माझ्यासोबत बोलायचं आहे पहिले सगळं मामानं माझ्या जिंदगीचा सत्यानाश केला ना सत्यानाश केला सगळं माझ्या जिंदगीचा. माझी झाला आता सुरू हे म्हणते मामाने माझ्या जिंदगीचा सत्यानाश केला म्हणजे तिकडे शिवल्या झपके खाते इकडे हिची मायले हे बोलते म्हणजे चगला डांगर कायला हनीमून. हे तू त्या मायले काही बोलू नका आता जे झालं ते झालं आता काय त्याच्यात आता काही बोलून फायदा नाही ना. नाही बोला लागेल नाही तर काय आता माय पायी माझा सत्यानाश झाला ना मी जिंदगी बरबाद केली ना मायनं बोला तर लागेलच. चला तुम्ही सटकन चला चाल बरं चाल मायची अशी सटक काढतो की नाही आता जशी म्हणीन तशी आता हाडे हातारच घेतो मायले चांगलं. बाबा हिरान तर पुरंच बघलं रे बा माऊली घोर केला लागा तुला अरे मला येऊ द्या रे मला येऊ द्या ना अरे येऊ द्या ना बाबा याच्या मागं चाल घोर केला रे माऊली तुला आता शिवल्या काय तुला सोडत नाही भाऊ जीवानच मारते तुले बेकार हाला जाता आता काही खरं नाही तुझ्या. आता मेला तू शिवल्या बस घरी गेला कटून इचकलं त्याचं की बस तुला हानतेस तो घरी गेला झोडतेस तू ढुंगण लाल करते तू आता बेकार केलं तुला. अर्चना तू असं भांडणं करू नको बा त्या भानगोळ्या स्वभावामुळे सारं आपलं बिघडून राहिलं. तू भांडणं करतो चित लागत नाही तू कधी आली की मले कसं टोकत राहायचं ना म्हणून असे गडबड होते. मग
चांगलं नाही राहून राहिले ना, आपले संबंध बिघडून राहिले ना. तू समजतच नाही बा. तुम्ही असं आगाऊपणा काऊन करता मग? काही गरज आहे काय? काही गरज होती का काश्मीरला यायची तिला घेऊन? मला आणलं का तुम्ही जिंदगीत कधी? उसने केवढा मोठा झाला, आणलं का कधी? नेलं का मला एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी तरी नेलं का फिरायला? माय हनीमून केला का तुम्ही ना कोण्या दिवशी? आणि कधी चांगले बोलले तुम्ही माझ्यासोबत प्रेमानं? कधीच नाही ना. आणि बापा हिच्या सोबत लग्नही केलं नाही तर बापा तिला काश्मीरला घेऊन आले. हे असं असते का कुठे बा? अर्चना डार्लिंग, तसं नाही ना. तुही हनीमून झाला असताना, पण तू कुठे रिकामपण आहे नवऱ्याकडे लक्ष द्यायली? कधी आली तू मातोंडून हात फिरवला तू ना? विचारलं मला का कसे काय काय नाही, आज जमते काय? होते काय आज काही? कधी कोण्या दिवशी माझी भावना समजून घेतली तू ना? तू इथं हे पाय दुखून राहिले, मी वावरातून आली, माय कंबर दुखते, असं होऊन राहिलं, माय मूळच नाही, मा व्हॉइस नाही, माय तेच नाही. हेच तर तू येते तंबे झालं साऱ्या गावाचे. काय ते काय सांग तू, मग कसं करू? आता तुम्हीच सांगा ना. बाईची थंडी झाल्यावर बाईचं मन होईन का काही करायला? स्वयंपाक पाणीच तर करणं जीवार येते बापा. आणि तुम्ही तर ते दूरचीच गोष्ट आहे. झेपेचीच तर पडते बापा ते कोण आलं की. काय तुम्हाला विचारून काय हात फिरू तुमच्या पाठीहून आणि तोंडाहून? तुम्ही ना मला कधी म्हटलं का व तू वावरात जात? थंडी होत अशी ना, एक काम करू का मी? पोया गिया करू लागू का तुले? भाजीला फोडणी देऊ का? कधी म्हटलं तुम्ही ना कधी? केली माझी जीवाची पर्वा कधी? कधीच नाही ना, कधीच नाही. काय अडचण भाजी जाऊन पोळीचं काय आलं म्हणजे? आपण चांगलं बोला, तू आणलं तर सतीच. पण तुला भांडणाची खाज आहेस की नाही? मी विषय कोणता करून राहिलो? मी त्या गोष्टीला काऊन अटीला हनीमूनसाठी दुसरी केली, मी फक्त त्याच्यासाठी केली, दुसरे काहीच नाही. माझी शांतीच ना होण्यासाठी. तू माझ्या जीवाचा विचार करत नाही. तू येते भाजीन पोळीन हे ते. बस तुला दुसरं काहीच नाहीये. यानं हेच केलं पाहिजे, भांडे घातले पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. त्याच्या उपरही जिंदगी आहे ना. नवरा बायको कासाठी जोड येत असतात? कासाठी येत असतात? कासाठी येत असतात की माणसाला सुख भेटलं पाहिजे, सुखासाठी येत असतात. दोघजण सुखाची अनुभूती करायला येत असतात दोघजण सोबत. पण तुला ते गोष्ट समजत नाही. बर बापा बर, पण लोकांचं मला काही समजलं नाही बापा. पण आता तुम्ही सांगून राहिले तर आता सगळं समजून राहिलं बापा. तुम्ही म्हणसान तसं करीन मी, पण कसं इले सोडून द्या तुम्ही. तिला सोडून द्या. आपल्या घरी नाही आली पाहिजे. तिला काढून द्या मग तुम्ही. मग कसं तुम्ही म्हणसान ते करतो मी. तुम्हाला खुशच ठेवतो, रोज खुश ठेवतो तुम्हाला. काही म्हणू नको, रोज खुश ठेवतं. 3 दिवस म्हणतो, 4थ्या दिवशी जे आहे तेच आहे. आता काय बोलू नाही शकत मी अटीचा. मनाचा मला माहित आहे, म्हणून मी हे दुसरी आणली करून. माई आता चांगली शांती चालू आहे. सांगतो मी तुले, मी तिच्यावरही प्रेम तेवढंच करतो, तिच्यावरही तेवढंच करतो. पण कसं आहे, तुझ्यापासून माझ्या इच्छा पुऱ्या होत नाहीत. त्याच्यामुळे मी तिच्यासोबत लग्न केलं. ते माझ्या सारी इच्छा पुऱ्या करून राहिली. मला कोण्याच गोष्टीला नाराज करून नाही राहिली ते. जशी म्हणसान तसं खेळ. मी तसंच करतो ना, जसं तुम्ही म्हणसान तशी नाचतो बापा. आता तसे बांधरे नाचवतो. पण कसं तिले दूर, तिले डायरेक्ट घराच्या बाहेरच काढून टाका. सांगून राहिली मी. तिले सोडून द्या शांत. मग तुमच्यासाठी काही बी आता जीव बी हाजीर माया. मग नाही बापा, तिले सोडून मग ती कुठे जाईल सांग ना? ते सारा म्हणजे तिचा सत्यानाश करून आली ना मांग. सत्यानाश करून आली ना. तिच्या पोरीचं घाई लग्न दिलं तिनं करून माझ्यासाठी. मला जीव लावून राहिली ते. मी आता तिले वक्तार सोडून देऊ का संकटात आल्या असल्या? मग तुमचं असंच म्हणणं आहे ना की मी तिला सोडून नाही देऊ शकत बा, पण तुला देऊ शकतो सोडून मी. आता तू काही कामाची नाही बा. म्हणा ना तुम्ही, म्हणा असं. काही तुम्हाला आता सुख नाही देऊन राहिली, काही तुमच्या तोंडावरून हात नाही फिरत, काही पाठीवरून हात नाही फिरत, काही प्रेम नाही लावत तुम्हाला. मग द्या मला सोडून, आता द्या ना. काही कामाचं नाही मग. आपण किती करा नवऱ्यासाठी, काही खरं नसते. नवरा तर नवराच असते. काही खरं नाही. किती काही प्रेम दाखवा आपण, पण काही दिसत नसते नवऱ्याले. असं करू नको ना. आता काय लढून राहिली फालतू? लढू नको बा. मी तुझ्यावर प्रेम करतो अर्चना, पण आता कसं आहे, ती थोडीशी आपली गडबड आहे. गडबड अशी आहे की तू फक्त माझी इच्छा पूर्ण कर. साऱ्या कामात चांगली आहेस तू, साऱ्या कामात. फक्त कसं शांती नाही होत. जाऊ दे आता, जे अशीन ते अशीन. चाल, तुले काही मी दुसरं काही अटीचं खाऊ घालतो, फ्रूट गिरूट. चाल.
काय त्या फ्रुट्सले चाटू बाबा, आता काय करू? तुमच्या सोबत येऊन तुम्ही तर माझ्यासोबत असे करून राहिले, चांगले वागून नाही राहिले. तुम्ही म्हणता तिला सोडत नाही मी, मग मी काय करू? आता काय करू मी? चाल ना तिकडे, चाल फ्रूट गिरूट खाऊ, मग पाहू काय करायचं आहे. मला माहित आहे ना अर्शीची नाडी कुठे दाबा लागते तर. आणली घशात, आज लोक फडफड फडफड करे, वय वय करते, खातो पेतो मारतो जोडतो. आता त्या मावल्याला पाहा लागेल सायाले. हा याला मावल्याला बर्फाचा दाबतो, घरी जाऊ देत नाही आता लुच्च्याले. माझा भंग केला हनुमंतचा माऊलीनं. खरं नाही झालं बाबा, माझ्या जिंदगीचा सगळा सत्यानाश झाला ना. काहीच खरं नाही झालं. जिकडे जासन तिकडे असंच आहे ना. याच्यासाठी मी ना पोरीचा सत्यानाश केला ना जिंदगीचा. काही खरं नाही ना. घाईत लग्न दिलं मी लावून कोणासोबतही बापा. कसं असेल घरी काही नाही काही तसंच दिलं बाबा लग्न याच्या बाई फक्त. आणि आता याची बायको म्हणतात ही घर राहिली बीच का. आता करा तर काय करा, काही सुचून नाही राहिलं मला तर. लगड्या आपण आपल्या पोरीचं लग्न लावलं. आता आपण कसं मोकळं झालो. आता आपण कसं लग्न करायला निश्चिंत. आता लग्न नाही झालं पण आता हे अवधच आम्हाला थेर आणून राहिली, सुखाला राहून नाही देऊन राहिली. काही फायदा झाला काय? माय काही फायदा नाही झाला लग्न करून. आणि मी ना पोरीचंही टाकलं लग्न करून. झाली का आता थंडी? मनाची शांती झाली ना आता? माझी जिंदगी बरबाद करून इचकलं माय इचकलं. आता घे ना आता दाबून बसा आता खलबत्ता ठोकत. मी काय केलं आता? मी काय केलं तू? मी काय चांगलं काम केलं नाही का? मी लग्न लावून दिलं ना तू. आता तू काय मला बोलू राहिली हे असं? मग लग्न करून दिलं लागे. आता मग आम्ही हनीमून गेला. आता हनीमून तर चांगला निघून राहिला. तुया पायी सगळं हे आलं ना आमच्या मधात. तुया पायी तुलाच तर केलं सगळं. पायी ती आली ना अवदसाठी हनीमून त्या नावानं हे करत. पण मीच तर त्या अवदशीला का वेळा माय बी. आता तुला काय सांगू मी, ते आमच्या जमुनी देऊन राहिली ना. काही बोलून नाही भेटणं नाही. ते तिले डोकं आउट आहे. हा फेट्यावाला आहे की नाही, यानं केला सगळा आगाऊपणा. यानं आणलं तिला अटी काश्मीरले. काही गरज होती काय तिला अटी आणायची? काही सांगायची काहीच गरज नव्हती ना. पण हा शिल्लक वानाचा आहे ना. हो बाई माझा नो घेऊ. माझा नो घेऊ सांगू राहिलो तुला. मामाला माहिती काय होतं. तू ये नाही नाव घेऊ तर मग कोणाचं घेऊ? लुच्च्यावानाच्या. तू असता पाहिजे सगळा भांडा आला. अटी ती आली ना ती सगळं माझं चालू आहे. तू ना तिला घेऊन यायचं काही काम होतं का? अटी काही गरज नव्हती ना. तिकडेच घरी तिला नेता नाही तर दुसऱ्या गाव दाखवता बापा. मोठा आला काश्मीरला घेऊन तिले. हो बाई असं बोल नको तू. आले ह्या झोळ्याच्याच लायकीचा आहे ना. पाहुणे बा झोळा धरा आले. हा तसाच बस्तर जाईन ना, नाही तर कसं हा असंच करत जाईन मग. यानं आपला डांगऱ्या सारा इचकोला ना. याला हाना लागते चांगलं मजबूत. आता याचा बजेट बसाच लागते आता आपल्याला. मारतात कर बाबा चाल पहिलं वरून बाबू फालतू आला जोडेले का घेणार देणं. जोडतात बाजूला हे आता. कुठे चालला रे पण? कुठे चालला रे? पोहत आले थांब काही कळे तोंडायचे. आमचा सारा युद्धाचा केला पोहून राहिला इकडे तिकडे. बाबा मारू नका ना. मला माहित आहे ना मागायला फाशी लागेल होती ना म्हणून मी काय आणत होतो का तिले. बापा काय दोस्त तुम्ही काय खरं पाहणार आहो काय? हो मारू नका. हो मार हा ना पाहुणे बा झोळा यायला चांगलं. कमळ यायचा डायरेक्ट. मारा त्याले. हा आटून गेली वापसच नाही गेला पाहिजेत ना असा. फेंगडतच गेला पाहिजे. बापा मारू नका ना रे. ओ बापा हो पाया लागतं बाबा तुमच्या. मारू नका रे मारू नका. हो मला मारून राहिले तुम्ही तिच्या बाई. तिनं मला दणके मारले गावात. तुम्ही आता अटी सांगले झोडून राहिले. मला मारू नका ना. हो बाबा शी आणले रे तुला. अटी सांगतो ना हले दिली. काही गरज होती काय गोबना करायची? आमचा सारा हनीमूनचा सत्यानाश झाला. अटीसा एवढा पैसा खर्च केला आमचा चीज नाही झाला. सारा इचकलं आमचा डांगर. आणि तू म्हणतो मारू नका. तुलाच तगवपणा केला साया. मारू नका रे हाना पाहुणे बा हाना आले. हाणल्याशिवाय हा बसत नाही जात. काही चांगला ठेसा लागते आले. टंगडीवर मारायचे त्या टंगडीवर. मग मित्र हा भाग आपण आता इथं संपवत हा. उद्या पाहू नवीन भाग. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्या कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून सांगा.